काही लोक आयुष्यात असे भेटतात जे स्वतःचं आयुष्य तर खराब करतातच, पण सोबत इतरांनाही चुकीच्या मार्गावर नेतात. मूर्ख लोकांशी वाद घालण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा त्यांच्यापासून अंतर ठेवणं जास्त शहाणपणाचं असतं. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मूर्ख लोकांची ओळख कशी करावी, त्यांच्यापासून सावध का राहावं आणि योग्य संगती आयुष्य कसं बदलू शकते. जर तुम्हालाही आयुष्यात पुढे जायचं असेल, मानसिक शांतता हवी असेल आणि स्वतःचं भविष्य घडवायचं असेल तर हा विचार शेवटपर्यंत नक्की ऐका. आजच्या जगात शत्रूपेक्षा जास्त धोकादायक जर कोणी असेल तर ते म्हणजे मूर्ख लोक. कारण शत्रू समोरून वार करतो, पण मूर्ख माणूस नकळत तुमचं आयुष्य खराब करून जातो. काही लोकांना ना स्वतःचं भलं समजतं ना दुसऱ्यांचं. ते विचार न करता बोलतात, रागात निर्णय घेतात आणि नंतर स्वतःच संकटात अडकतात. पण त्याचं सर्वात मोठं नुकसान हे असतं की ते स्वतःसोबत इतरांनाही खाली खेचतात. म्हणून आयुष्यात कोणासोबत राहायचं, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून अंतर ठेवायचं हे ओळखणं खूप गरजेचं असतं. मूर्ख माणसाला किती समजावलं तरी तो स्वतःच्या चुकीलाच बरोबर समजतो. त्याच्याकडे अनुभव नसतो, पण अहंकार मात्र खूप असतो. अशा लोकांना सत्य ऐकायचं नसतं, त्यांना फक्त स्वतःचं म्हणणं लोकांनी ऐकावं असं वाटतं. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालणं म्हणजे स्वतःच वेळ आणि मानसिक शांतता वाया घालवणं असतं. कारण काही लोकांना उत्तर देण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंच जास्त शहाणपणाचं असतं. जिथे समज नाही तिथे शब्दाचाही काही उपयोग नसतो. आयुष्यात अनेक वेळा असे लोक भेटतात जे तुमच्या स्वप्नावर असतात, तुमच्या मेहनतीची खिल्ली उडवतात आणि प्रत्येक गोष्टीत नकारात्मकता शोधतात. तुम्ही काहीतरी नवीन करायला गेलात की ते म्हणतील हे तुझ्याकडून होणार नाही. तुम्ही मेहनत करायला लागलात की ते म्हणतील यातून काही फायदा नाही. कारण मूर्ख लोकांना स्वतःचं आयुष्य बदलायचं नसतं आणि दुसऱ्यांचं बदललेलंही त्यांना पाहावंसं वाटत नाही. त्यामुळे अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर तुमचा आत्मविश्वास सुटेल. म्हणून दुसऱ्यांच्या आवाजापेक्षा स्वतःच्या ध्येयाचा आवाज मोठा ठेवा. काही लोक सतत चुकीच्या सवयीमध्ये अडकलेले असतात. वेळेची किंमत नसते, जबाबदारीची जाणीव नसते आणि भविष्याचाही विचारही नसतो. पण तेच लोक इतरांना सल्ले देण्यात सर्वात पुढे असतात. अशा लोकांच्या संगतीत राहिलात तर हळूहळू तुमचंही विचारही तसंच होतं.